सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की आपण या आयुष्यामध्ये भरपूर भक्तिमार्ग करतो, भरपूर भक्तिमार्गाचं आचरणसुद्धा करतो. पण एक प्रश्न तुमच्या मनामध्ये कधी येतो का बरं? आपण जे सर्व काही करतो ना, पण भगवंताला प्रिय काय आहे या गोष्टीचा आपण विचार करतो का बरं? जो भगवंताला प्रिय काय आहे त्याचं अवलंबन करतो ना आणि त्या पद्धतीनं भक्ती करतो, तोच भक्ती मार्गामध्ये सर्वात प्रिय मनुष्य होतो. म्हणजे भगवंताला सर्वात प्रिय काय असेल ना, तर शुद्ध भक्ती आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, निष्काम भावच आहे ना. जर तुमच्या मनामध्ये पवित्र भाव नसेल तर भगवंतापर्यंत आपली भक्ती पोचेल का बरं? अजिबात पोचणार नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. पंत्र पुष्प फळ तोय यो ते भक्ते प्रयचत्ति तदह भक्त्युपहत्तमस्रामी प्रयत्नात्मन. म्हणजे जो भक्त प्रेमानं एक पान, एक फूल, एक फळ, थोडंसं जरी पाणी अर्पण करतो ना, ते मी प्रेमपूर्वक स्वीकारतो. म्हणजे आता आपण या कलियुगामध्ये पाहतो, मोठमोठे भोग भगवंताला चढवले जातात, मोठमोठ्या पद्धतीने होम केले जातात. पण एवढ्या खर्चाची गरज आहे का बरं? ज्या भगवंतानं जे सर्व काही निर्माण केलेलं आहे त्याच्यासाठी हे सर्व करण्याची गरज आहे का बरं? फक्त तुमच्या मनामध्ये पवित्र भाव हवा. नुसतं एक फुलंसुद्धा त्याला चढवलं ना, थोडं पाणीसुद्धा अर्पण केलं ना, तरीसुद्धा भगवंत आनंदी होतो. म्हणजे जो भक्त प्रेमाने हे सर्व करतो ना, त्याच्यावर भगवंत खूप खुश होतो. म्हणजे भगवंताला प्रिय असणाऱ्या काही गोष्टी आहेत ना, त्या म्हणजे मनापासून केलेली भक्ती आहे, सत्य आणि प्रामाणिकपणा आहे, दया, क्षमा, करुणा आहे, अहंकाराचा आपण त्याग केला पाहिजे, सर्व जीवांवर प्रेम केलं पाहिजे, नामस्मरण आणि सत्संग केला पाहिजे, निस्वार्थ सेवाच केली पाहिजे ना. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भावे देव मिळे, भावे देव जुळे. म्हणजेच भगवंताला बाह्य दिखावा नको, तर शुद्ध प्रेमभाव सर्वाधिक प्रिय आहे ना. पण आपण ते तसं करत नाही. आपल्या घरामध्ये कधी लहान मुलं जरी आली ना, तरी आपण त्यांच्यावर रागराग करतो. मग ही भक्ती आहे का बरं? अजिबात नाही. वृक्ष वळले आम्हा सोयरे. बघा, या मुक्या प्राण्यांना आपण आसरा द्यायला हवा, वृक्षांची तोड करू नये, वृक्ष लागवड करायला हवी. म्हणजे जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला. म्हणजे आपला एवढा शुद्ध, एवढा नम्रपणा आपला स्वभाव असावा ना, की आपण भगवंताला सुद्धा आवडून जावं. असं आपलं आहे का बरं? कधी कधी आपण म्हणतो, बघा ही लोकं आहेत ना, ती किती जरी चांगली वागलं ना तरीसुद्धा नावच ठेवतात. पण असं करून आपल्याला जमणार आहे का बरं? जेव्हा आपलं सर्व नम्रपणे हे जीवन होईल ना, तेव्हा सर्वांच्या आवडीच्या आपण होऊन जाऊ. मग भगवंताची सुद्धा कृपा आपल्यावर होईल. म्हणजेच समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा भक्तीवर, कर्तव्यावर, पराक्रमावर, सदाचारावर महत्त्व दिलेलं आहे ना. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेली आहे, भगवंताला प्रिय होण्यासाठी केवळ पूजाच पुरेशी नसते, तर आचरणही शुद्ध असावं ना. म्हणजे रामनामाचं अखंड स्मरण करावं, सत्य, प्रामाणिकपणा, सदाचाराचं पालन करावं, आळस सोडून कर्तव्यनिष्ठ राहावं. म्हणजेच अहंकार सोडा आणि नम्र ठेवा, परोपकार करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे ना, मुखी राम हाती काम. म्हणजे मुखात रामाचं नाम असलं ना,
हाताने कर्तव्य आणि सेवा चालू असली ना तर मनुष्याचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पहा, एक तुम्ही भक्तिगीत ऐकलेलं असेल, नाम तुझे घेता देवा होई समाधान. म्हणजे या भक्तिगीतामध्ये आहे ना, नाम तुझे घेता होई समाधान, याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण भगवंताचं नाम प्रेमानं आणि श्रद्धेने घेतो ना, तेव्हा मनातील अस्वस्थता, चिंता, भीती, दुःख हळूहळू कमी होऊ लागतात. मनाला शांती आणि समाधान मिळतं, आनंद मिळतो. बाह्य सुखापेक्षा मनाला या भगवंताच्या नामस्मरणातून मिळणारं समाधान आहे ना, ते खूप सुंदर असतं. म्हणून आपण या संतांच्या शिकवणीशी जुळताना संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, इतर संतांनी सुद्धा अखंड नामस्मरण हेच जीवनाचं खरं धन मानलं ना, आपणही ते मानायला हवं. पहा, आपण पाहत होतो भगवंताला नक्की प्रिय काय आहे. बघा, ज्या निरूपणाचे सार आहे ना, ते बाजूला सोडून कुठे जायचं नाही. आपण पाहत होतो भगवंताला नक्की प्रिय काय आहे, एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. बघा, विदुर गंगेवर स्नानाला गेला. तिथे त्याला कळालो की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंती कळालं की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान हस्तिनापूरला येत आहेत. विदुर घरी आला, तो फार आनंदात दिसत होता. पत्नीनं विचारलं, आज आपण फार आनंदात दिसत आहात, विशेष काय गोष्ट आहे का बरं? विदुर म्हणाला, मी पुराणामध्ये ऐकलं आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत हा कृपा करत असतो. 12 वर्ष एकच स्थानी राहून मनात ध्यान करणाऱ्याला प्रभू दर्शन देत असतात ना. मला तर वाटतं द्वारकाधीश दुर्योधनासाठी नव्हे तर माझ्यासाठीच इथे येत आहेत. सुलभा म्हणाली, मला ही स्वप्नात रथयात्रा दिसली. हे स्वप्न खरं होईल. 12 वर्षापासून मी एक दाणासुद्धा अन्न खाल्लेलं नाही. विदुर म्हणाला, देवी तुझ्या तपश्चर्येचं फळ उद्या मिळणार आहे. सुलभानं विदुराला विचारलं, कृष्ण तुम्हाला ओळखतात का? विदुर म्हणाला, मी जेव्हा श्रीकृष्णांना वंदन करीत असतो ना, तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात. पण मी म्हणतो, मी आपला दासानुदास आहे ना, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो ना, तेव्हा ईश्वर त्याचा सत्कार करत असतो. सुलभाच्या मनामध्ये एक इच्छा झाली की देवानं तिच्या घरचे जेवावं, तिनं देवाला डोळे भरून पाहावं. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवाची ओळख आहे ना, तर त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण द्या. मी मनाने तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझी ही इच्छा आहे की माझ्या डोळ्यात देखत भगवंतानं प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावं. विदुर म्हणाला, माझ्या आमंत्रणाचा तर भगवान अवेर करणार नाहीत, पण या लहानशा झोपडीमध्ये आपण त्यांचा आदर सत्कार कसा करू शकतो बरं? त्या आल्यानं आम्हाला तर आनंदच होणार होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल. माझे भगवंत दररोज 56 पदार्थांचा भोग घेत असतात. धृतराष्ट्राच्या घरी त्यांचे चांगलं स्वागत होईल. माझ्याजवळ तर कण्याशिवाय काहीही नाही. मी काय देऊ शकेल बरं? आमच्या घरी आल्यानं देवाला त्रासच होईल ना. आपल्या सुखासाठी मी देवाला थोडेही कष्ट देऊ इच्छित नाही. बघा, सुलभा म्हणाली, माझ्या परात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयामध्ये प्रभूविषयी अपार प्रेम तर आहे. हे प्रेमच मी प्रभूपती अर्पण करील. आम्ही ज्या करण्या खातो ना, त्या कण्याच मी देवाला खाऊ घालील. जीव शुद्ध असेल ना, तर जीवनसुद्धा शुद्ध होत असतं. जीव जरा अशुद्ध असेल तर जीवनही अशुद्ध होतं ना. म्हणून ही आपल्या जीवनातील वैखरी आहे ना, हे आपलं तोंड आहे ना, या तोंडातून, या जिभेतून निघणारे प्रत्येक शब्द मनुष्याच्या अंतःकरणाला भेदत असतात ना. जर आपल्या जीवनामधून, या जिभेमधून जर चांगले शब्द निघाले ना, तर एखाद्याचं कल्याणसुद्धा होऊन जातं.
पण हे शब्द आहेत ना, बाणासारखे असतात. जिथे मारेल ते शब्द कुठे जातील ना, हे सांगता येत नाही. ते परत घेता येतात का बरं? अजिबात नाही. हा बाण कुठे सोडला कुठे पडेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून या जिभेतून, या वैखरीतून जेव्हा शब्द पडतो ना, तेव्हा आपण जपून वापरायला हवे. म्हणून बघा, साधेसुधे जेवण करण्याचं जीवन हे सात्विक बनतं ना. जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणांची वृद्धी होते. सत्वगुण वाढल्यानं सहनशक्तीही वाढत असते ना, आणि अंती बुद्धीसुद्धा स्थिर होत जाते. बघा, म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा. ज्याचं जीवन साधेसुधे असेल ना, तो साधू बनेल. बघा, ती सुलभा म्हणाली, मी गरीब असले म्हणून काय झालं? गरीब असणं हा काही अपराध आहे का बरं? तुम्ही कथेमध्ये अनेक वेळा सांगितलं आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे. देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. बघा, अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. गरीब भक्ताची प्रेमभक्ती. एका गावामध्ये रामदास नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमान माणूस राहत होता. त्याचं छोटंसं घर होतं. रोज मेहनत करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. घरात संपत्ती नव्हती, पण देवावरील श्रद्धा आणि प्रेम मात्र भरपूर होतं. एके दिवशी गावामध्ये बातमी पसरली, एक महान संत दुसऱ्या दिवशी गावात येणार आहेत. सर्व श्रीमंत लोक त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले. कोणी मोठमोठे मंडप उभारले, तर कोणी स्वादिष्ट पदार्थाची व्यवस्था केली. रामदासजी ही बातमी ऐकून आनंदित झाला. त्यानं पत्नीला सांगितलं, हे संत खरे देवभक्त आहेत. जर ते आपल्या घरी आले तर माझे जीवन धन्य होईल. पत्नी म्हणाली, आपल्याकडे ना मोठं घर आहे, ना स्वादिष्ट जेवण आहे. आपण त्यांचं स्वागत कसं करणार बरं? बघा, रामदास हसत म्हणाला, आपल्याकडे प्रेम आहे, श्रद्धा आहे, शुद्ध मन आहे. देवाला याहून अधिक काय हवं असतं बरं? दुसऱ्या दिवशी संत गावामध्ये आले. अनेक श्रीमंतांनी त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. पण संतांनी सर्वांना नम्रपणे उत्तर दिलं, मी त्या घरी जाईल जिथे मला खरं प्रेम मिळेल. अचानक संत थेट रामदासच्या झोपडीकडे निघाले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. रामदास आणि त्याची पत्नी आनंदाने मन भरून गेलं. त्यांनी साधी भाकरी, कांदा आणि ताक संतांसमोर ठेवलं. संतांनी ते भोजन अतिशय आनंदानं ग्रहण केलं आणि म्हणाले, या साध्या अन्नामध्ये प्रेमाचा स्वाद आहे. प्रेमानं दिलेला एक घासही हजारो पक्वानांपेक्षा श्रेष्ठ असतो ना. ते पुढे म्हणाले, देवाला सोन्याचे महाल नकोत, तर प्रेमानं भरलेलं हृदय हवं असतं ना. जिथे प्रेम, नम्रता आणि खरी श्रद्धा असते ना, तिथे देव स्वतः येत असतो. त्या दिवसापासून गावकऱ्यांना समजलं की देव आणि संत यांना संपत्तीपेक्षा भक्ती, प्रेम आणि शुद्ध मन अधिक प्रिय असतं ना. आता याचं तात्पर्य काय बरं? देवाला बाह्य वैभवाची गरज नसते, तर प्रेम, श्रद्धा, नम्रता यांनी ही सेवा केली ना, हीच सर्वश्रेष्ठ पूजा असते. जिथे निस्वार्थ प्रेम असतं ना, तिथे देव स्वतः वास करत असतो. बघा, या दोन कथा तुम्हाला सांगितल्या. या दोन कथेतून आपल्याला काय समजलं बरं? देवाला आहे ना, बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणातील सौंदर्य आहे ना, ते खूप आवडत असतं. आणि या अंतःकरणातील सौंदर्य आहे ना, हेच आपल्याला कुठे दिसत नाही. मनुष्य आहे ना, जेवढं बाह्य दिखावा करतो ना, तेवढं त्याला समाजामध्ये मान आहे. जो अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती करतो ना, त्याला समाजामध्ये मान देत नाही. संत तुकाराम महाराजांचं आपण पाहिलं ना. बघा, किती त्यांची विटंबना केली बरं. आपण संत ज्ञानेश्वरांचं पाहिलं, किती विटंबना झाली. समर्थ रामदास स्वामींचं पाहिलं. म्हणजे अपमानास्पद वागणूक या समाजानं दिली. पण जो सर्वश्रेष्ठ असतो ना,
तो चमकल्याशिवाय राहत नाही. जो हिरा आहे ना, तुम्ही त्याला मातीमध्ये टाका किंवा जाळामध्ये टाका, तो चमकल्याशिवाय अजिबात राहणार नाही. फक्त या संसारामध्ये आहे ना, तुम्हाला जर तरायचा असेल, या जीवनामध्ये सर्वात मोठा मनुष्य व्हायचा असेल ना, सर्वात सर्वश्रेष्ठ व्हायचा असेल ना, तर भगवंताच्या नामाशिवाय काही नाही. तुमच्यावर मोठमोठे आलेलं संकट आहे ना, भगवंत कशा प्रकारे घालवतो ना, ते आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आपल्या जीवनातसुद्धा भलं मोठं संकट होतं ना, पण ते भगवंताच्या नामस्मरणानं कसं निघून गेलं ना, ते आपल्यालाही कळालं नाही. बघा, एक महिला पोळ्या बनवता जय सद्गुरू नामाचा जप करत असे ना, तिला पूजेसाठी वेगळा वेळच मिळत नव्हता. पण काम करता करता परमेश्वराचं नाव घेत असे. तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायी किंकाळी आली. तिनं धावत जाऊन अंगणामध्ये डोकावलं, तर तिचा 6 वर्षाचा मुलगा रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता. दुपारची वेळ होती. घरात तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. ती धावत जवळ आपल्या मुलाजवळ जाते. तिला आता काय करावं ते सुचत नव्हतं. 15 दिवसापूर्वी तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं होतं. तरीसुद्धा तिला इतकं बळ कुठून आलं की तिनं आपल्या मुलाला उचललं. चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने पळत सुटली. धावता धावता तिचं मन भरून देवाला कोसत होती. त्याला वेड वाकडं बोलत होती, अरे पांडुरंगा, मी काय केलं होतं की तू माझ्या लेकरासोबत असं केलं? अरे विठ्ठळा, अरे श्रीकृष्णा, असं काय चुकलं होतं? माझ्या दवाखान्यात जाता तर डॉक्टर भेटले आणि लगेच मुलाचा उपचार केला. जखम जास्त खोल नव्हती, पण तिचा मुलगा नीट झाला आणि शुद्धीवर सुद्धा आला. ती त्याला घेऊन घरी गेली. रात्री घरातील सर्वजण TV पाहत होते, पण तिचं मन मात्र खूप अस्वस्थ होतं ना. ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती ना. अचानक तिचा आत्मा हादरला. ती विचार करू लागली की काळच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज तिचा मुलगा पडला होता. जर काळ प्लंबर आला नसताना तर तिचा हात पोटाकडे गेला. ऑपरेशनचे काटे अजूनही ओळे होते. तिला आश्चर्य वाटलं की तिने 15 ते 20 किलोच्या त्या मुलाला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली. तसं तर तिला कपड्याची बादलीही गच्चीवर नेता येत नव्हती ना. मग तिच्या लक्षात आलं, डॉक्टर दुपारी 12:30 वाजता दवाखाना बंद करतात आणि 2 वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता बरं? आणि दवाखान्यामध्ये जातच त्या मुलावर लगेच उपचार कसे झाले? जणू काही डॉक्टरांना कोणीतरी थांबवूनच ठेवलं होतं. आता तिला सर्व खेळ समजला होता ना. तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झालं होतं. तिने मनापासून देवाकडं बोललेल्या अपशब्दासाठी माफी मागितली. पण इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं, तिने देवाशी भांडण करायला जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा भगवंताला सुद्धा तिची कीव आली. कारण का बरं? कारण भांडण जास्त कोण कुणाशी करतं बरं? बघा, मुलगा आईला भरपूर बोलतो, पण तरीसुद्धा आई त्याच्यावर रागवते का बरं? कधीच नाही. या आई म्हणजे आपला भगवंतच आहे ना. किती जरी भगवंताला तुम्ही बोललं ना, पण ते प्रेम आहे ना, ते भगवंताचं आपल्याला दिसूनच येतं. त्या स्त्रीनं भगवंताची माफी मागितली ना, मग तिचं TV लक्ष गेलं तर TV प्रवचन चालू होतं. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही, पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो ना की तुम्ही त्या संकटांवर सहजपणे मात करू शकाल. तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो. फक्त धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा. तिनं देवाकडं पाहिलं तर देवघरातील पांडुरंग
तिच्याकडे पाहून हसत होता ना. पहा हे सर्व का घडतं बरं. या पूर्ण ही जी आपण स्टोरी सांगितली, ही जी माहिती सांगितली, याचं कारण काय आहे बरं. ही सत्य घटना आहे बरं का. कारण ही सत्य घटना घडलेली आहे ती पुण्यामध्ये. पण ही सत्य घटना सांगण्याचं कारण काय आहे बरं. जेव्हा आपण भगवंताची पूजा करतो ना, भक्तिभावानं पूजा अर्चना करतो, एवढी भक्तिभावानं पूजा अर्चना करावी की भगवंतावर आपल्याला रागवतासुद्धा आलं पाहिजे, भगवंताशी बोलणंसुद्धा करता आलं पाहिजे. नाहीतर आपण आपल्यावर जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आपण सर्व काही विसरून जातो, सर्व रडायला लागतो, आपले मार्ग बंद होतात. पण जो भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्याला पुढे मार्गसुद्धा दिसतो. म्हणून आता तुम्हाला या निरूपणामध्ये समजलं असेल नक्की भगवंताला प्रिय काय आहे. आणि तसंच समजून जीवन जगा, तसं समजून भक्ती मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ व्हा. तुमच्या जीवनामध्ये भगवंत कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा होणारच आहे. म्हणून निश्चिंत राहा आणि आनंदानं जीवन जगा. जय जय रघुवीर समर्थ.